विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक येथून आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास व राज्यशास्त्र या पेपरचा आपल्याला पूर्ण अभ्यास करून घ्यायचा आहे। पेपरचं स्वरूप काय असेल, कोणकोणते प्रश्न आयएमपी असणार आहे, त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न विचारले जातात हे सगळे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे। विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली मी आता व्हिडिओला सुरुवात करते। त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या, सर्वांनी चॅनल एकदा नक्की कंपल्सरी सबस्क्राईब करून द्या मित्रांनो, कारण आपण टार्गेट ठेवले आपल्याला का जास्तीत जास्त आपले सबस्क्रायबर झाले पाहिजे मित्रांनो। कारण आपण पहिल्या पेपर पासून तर शेवटच्या पेपर पर्यंत तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केले, त्यामुळे मित्रांनो चॅनल एकदा नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला मित्रांनो, आता डायरेक्टली मी सुरुवात करते। बघा, पहिला जो प्रश्न असणार आहे मित्रांनो आपल्याकडे, काय तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। बघा, पहिला प्रश्न काय दिलाय बघा, मथुरा शिल्पशैली डॅश डॅश काळात उदयाला आली, म्हणजे कोणत्या काळामध्ये आली तर कुशाण या काळात। बघा मित्रांनो, कोणत्या कुशाण या काळात उदयाला आली। पुढे बघा, महाबळेश्वर जवळील भिल्लार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे, तर कोणतं गाव प्रसिद्ध आहे? पुस्तकांचे गाव प्रसिद्ध आहे मित्रांनो। सगळ्यात जास्त गावात का जे पुस्तक म्हणतो आपण का त्या गावामध्ये प्रसिद्ध आहे। पुढे बघा, तिसरा, मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो असे मत डॅश डॅश या तत्वज्ञाने मांडले आहे, तर कोणी मांडले? ते कार्ल मार्क्स। काय उत्तर मित्रांनो? पर्याय क्रमांक ड, कार्ल मार्क्स हे याचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा मित्रांनो, का चुकीची जोडी ओळखून ती पुन्हा लिहायची। बरेच विद्यार्थी काय करतात मित्रांनो, त्या ज्या जोड्या दिल्या सगळ्या लिहायच्या नाही, एकच जोडी द्यायची। जी जोडी चुकीची ती पूर्ण वाक्यातच लिहायची, समजते ना? पूर्ण पर्याय असेल, त्याचा गट अ असेल, ब असेल, पूर्ण वाक्यातच लिहायचे। तर याच्यामध्ये चुकीची जोडी कोणती मित्रांनो लक्षात घ्या, का पर्याय क्रमांक 2 रमण पश्चिम बंगालमधील नृत्य हे काय असणार आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे बघा मित्रांनो। आणि पर्याय क्रमांक 2 टाकायचा, रमण लिहायचा, पुढे त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगालमधील नृत्य हे पूर्ण पर्याय असेल, तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे बघा मित्रांनो। पुढे बघा 2 नंबर बघा, आता काय तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दशावतार त्यागराज। काय? दशावतार त्यागराज हे याचं योग्य उत्तर आहे। तिसऱ्यामध्ये काय? जेम्स मिल्स हे देखील पर्याय क्रमांक 1च उत्तर आहे। जेम्स मिल्स स्त्रीवादी इतिहासकार। काय? स्त्रीवादी इतिहासकार हे याचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो। पुढे बघा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। बघा काय दिले? पर्यटनाचे प्रकार लिहायचे तुम्हाला। काय लिहायचे? पर्यटनाचे प्रकार लिहायचे। तर कोणकोणते असू शकतात? ऐतिहासिक पर्यटन, बरोबर आहे, किल्ले वगैरे आपण जुन्या ज्या राजवाडे वगैरे असतो ते आपण बघायला होतो, त्याला काय म्हणतात? ऐतिहासिक पर्यटन। क्रीडा पर्यटन, वेगवेगळे प्रकारचे क्रिकेट ग्राउंड वगैरे असतील किंवा वेगवेगळे खेळ जे झाले असतील, जुने वर्ल्ड कप वगैरे झाले असतील, तिथले जर साहित्य असतील किंवा ट्रॉफी असतील तर लावलेल्या असतील। त्याच्यानंतर आरोग्य पर्यटन, वेगवेगळे मोठे दवाखाने असतील, फॅसिलिटी उपलब्ध असतात, बरोबर आहे, किंवा वैदिक म्हणतो आपण, त्याच्यातून जर काही वैदिक दृष्ट्या जर आपल्याला त्याच्यामध्ये आरोग्याविषयी माहिती असेल त्याला आरोग्य पर्यटन म्हणतात। आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे काय? वेगवेगळ्या भागामध्ये कुठेतरी फिरायला गेले, वेगळ्या देशामध्ये फिरायला गेले तुम्ही, अमेरिका असेल, ठीक आहे ना, युरोप वगैरे तिकडे फिरायला गेले, ऑस्ट्रेलिया वगैरे फिरायला गेले आणि तिथून ठिकाणं तुम्ही बघितले, त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय पर्यटन असे म्हटलं जातं। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील कालरेषा पूर्ण करा। बघा काय करायचे मित्रांनो? कालरेषा पूर्ण करायचे। बघा पहिला दिलाय का भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे। बघा भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे, बघा याच्यामध्ये तुम्हाला पहिलं काय येणार आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान येणार आहे, ते म्हणजे काय येणार? तर 1985 ला। काय असणार आहे? 1985 ला। पुढे बघा 1987 ला काय? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान। सुंदरबन राष्ट्रीय उद्यान। त्याच्यानंतर काय? पश्चिम घाट, कधी? 2012। पश्चिम घाट 2012 एकदम आयएमपी चार्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या। पुढे बघा मित्रांनो 2014 ला काय आलं? तर गॅरेट हिमालय पार्क। बघा काय? गॅरेट हिमालय पार्क हे त्याचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे बघा। स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो, काय अडचण नाहीये। बघा पुढील तक्ता पूर्ण करा दिलाय। बघा काय दिलाय? ललित आणि भारूड याची गुणवैशिष्ट्ये याची उदाहरणे। बघा काय? तर ललित कुठं असतं? तर लक्षात घ्या गोवा कोकण या भागामध्ये, आणि भारूड कुठं असतं? सादरीकरणात व नाट्यमत्ता याच्यामध्ये काय असते? विविधता आढळते, बरोबर आहे। त्याच्यानंतर उदाहरणे काय? तर कृष्ण कथा किंवा रामकथा। भारुडाचे काय नाते? संत ज्ञानेश्वर असेल किंवा नामदेव असेल यांची भारुडे असतात, बरोबर आहे, हे आपण बघितले। पुढे बघा टिपा लिहा, कोणत्याही 2 लक्षात घ्या, जास्त लिहित बसू नका, फक्त जे 2 आले 2 विचारले 2 वरतीच लिहा। काही जण मोकार 3 लिहितात आणि बाकीचे प्रश्न सुटत जातात, त्याच्यामुळे असं करू नका, फक्त पूर्ण पेपर सोडण्याचा प्रयत्न करा। पहिला बघा दिलाय स्थळकोश, मग काय त्याला म्हणतात? का भूप्रदेशाच्या आधारेच
इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासाची भूगोल ही महत्वाचा आहे। या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात, त्याला काय म्हणतात, स्थळ कोश असे म्हटले जातात बघा मित्रांनो, हे लक्षात घ्या। पुढे बघा प्राच्यवादी इतिहास लेखन दिले। पुढे बघा वर्तमानपत्रांमध्ये काय तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील काय रे का भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यानंतर वर्तमानपत्रे सुरू झाले, त्याच्यानंतर आणि ती माहिती ज्ञान प्रसाराच्या माध्यमाने साधनांनी समाविष्ट झाली। म्हणजे जेव्हा इंग्रजांचे आगमन भारतामध्ये झाले, जेव्हा ते आपल्यामध्ये आले, त्यानंतर काय झालं का वर्तमानपत्र म्हणजे जे आपण न्यूजपेपर म्हणतो त्याचे काय झालं का आगमन सुरू झाले। आणि त्याच्या बघा विद्यार्थी मित्रांनो, मग पुढे काय झालं का जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले त्याच्यानंतर काय वेगवेगळे प्रकारचे वृत्तपत्र म्हणजे आपण न्यूजपेपर म्हणतो ते सुरू झाले, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर जे आपल्या भारतातील ज्या बातम्या असतील त्याच्यावरती प्रसारित झाले, वेगवेगळे लेख यायला लागले। पुढे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा काय तर पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, कारणासहित तुम्हाला स्पष्ट करायचे। पहिला दिला फुको त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणत असत का, कारण 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लेखनातून माध्यमातून काय इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना सुरू झाली होती, बरोबर आहे। अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। पुढे बघा चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीकरण करणे गरजेचे आहे, हे तुम्हाला सहकारणासर कारण लिहिण्याची गरज आहे मित्रांनो, फक्त लक्षात घ्या, आयएमपी टिक करून घ्या। पुढे बघा खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो, बरोबर आहे। खेळण्यातील त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात, मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीत प्रतिमा ठेवतात, बरोबर आहे। त्यावरून किल्ल्याच्या रचनेत काय होतो का अभ्यास केला जातो। पुढे बघा जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा याची यादी युनेस्को द्वारे जाहीर केली जाते, हे तुम्हाला सहकारण लिहायचे। पुढे बघा मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आणि हातातले मार्क आहेत मित्रांनो, अजिबात कोणत्याही विद्यार्थ्याचे जाता का म्हणे 4 मार्क का, कारण आपल्याला उतारा दिलेला बघा मित्रांनो, हा जो उतारा दिलेला आहे ऍज इट इज उतारा दिलाय, लक्षात घ्या। प्रत्येक उतारा मी तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजीला सगळ्यांना सांगितलं, तुम्हाला विज्ञानाला पण सांगितलं होतं काय, जो उतारा दे त्याच्यातले सगळेच प्रश्न तिथं असतात, बरोबर आहे। त्याची सर्व प्रश्नांची उत्तरं तिथं असतात। मग आता मित्रांनो बघा का पुढचं काय दिलंय बघा, उतारा जर नीट वाचून घेतला आपण, बघा काय दिलंय, हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात। जर आपण नीट ऑब्झर्व केलं याच्यामध्ये बघा, थोडं झूम कमी करतो, बघा काय हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात, तर मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटलं जातं। हे आपल्याला आधीपासूनच पाठांतर आहे, तरी पण आपण जर उतारा वाचला तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं, बघा हॉकीचे जादूगार असे म्हणतात, बरोबर आहे। पुढे बघा भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो, बरोबर आहे। तर इथं दिले बघा 23 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो। काय केला जातो, राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो। पुढे बघा मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी थोडक्यात लिहा, बघा याच्यामध्ये दिलेले का त्यांनी काय काय कामगिरी केली होती। बघा त्यांनी काय केलं होतं, 1936 साली भारतीय हॉकी संघाचे बर्लिन ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकले। त्यापूर्वी त्यांनी काय केलं होते बघा मित्रांनो का 28-32 मध्ये भारतीय संघ हॉकी संघाचे सुवर्ण पदक जिंकले, तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते, बरोबर आहे। त्यानंतर काय केलं, हॉकी कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले। हे सगळे उत्तर तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये लिहायचे आणि हातातले 2 मार्क लिहायचे। तुमच्या मनाने काय लिहायची गरज नाही मित्रांनो, सरळ लक्षात घ्या का दिलेलं जे काय आहे ते तुमच्या पॅसेज मध्येच दिलेले आणि तिथं पाहूनच तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे। पुढे बघा मित्रांनो, पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा, बघा काय सविस्तर उत्तर लिहायची तुम्हाला। स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, बघा स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय, स्त्रीवादीच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय, अशा प्रकारे तुम्हाला याचे। ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहे, त्याच्यानंतर दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा, बघा कलेच्या काय का, हे सगळं तुम्हाला याची माहिती पूर्ण लिहायची। जसं कला क्षेत्रामध्ये व्यावसायिकाला कोणत्या संधी उपलब्ध आहेत, जसं कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय, अभिलेखाद्वारे ग्रंथालय, पुरातत्व संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतो। अशा प्रकारे मित्रांनो याचं उत्तर आहे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे। पुढे बघा मित्रांनो, आता पुढचा भाग बघूया, राज्यशास्त्राकडे आता थोडक्यात आपण वाटचाल करूया। काय 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीने डॅश डॅश या अधिकारात खूप मोठी वाढ झाली, तर काय स्थानिक शासन संस्था मित्रांनो, याचं काय उत्तर आहे, स्थानिक शासन संस्था हे याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे, तर काय ते लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेले, काय करणे, लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे, हे याचं पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुकी घडवतात, बरोबर आहे। हे काय करायचे तुम्हाला, चूक की बरोबर लिहायची आणि चूक असेल
फक्त कारण आणि बरोबर असेल तरी तुम्हाला कारण द्यायचे. बघा काय पहिल्याचं उत्तर बरोबर असणार आहे, कारण काही वेळा विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या एखाद्या सदस्य आपल्या प्रतिनिधीचा राजीनामा देतो किंवा एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते, त्यावेळी विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतल्या जातात. बरोबर आहे. आताच मागे बोरिवलीकडे एकदा झालं वाटतं, त्या ठिकाणी निवडणूक पुन्हा झाली होती. पुढे बघा, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. काय होते? आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हे उत्तर लिहायचे. पुढे बघा, ग्राहक चळवळ अस्तित्वात आली, हेही पण तुम्हाला काय करायचे का विशिष्ट प्रकारे त्याचं उत्तर लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे. काय का चूक की बरोबर लिहा, नंतर कारण लिहा. जसं की ग्राहक चळवळ अस्तित्वात आली, बरोबर आहे. काय भेसळ वस्तूंच्या वाढलेल्या किमती, वजन मापातील फसवणूक, वस्तू कमी दर्जा पण अधिक किमती व इत्यादी सारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे काय झालं का ग्राहक चळवळ ही अस्तित्वात आली. बरोबर आहे. वेगवेगळ्या प्रकारचं आपण म्हणतो का किमती वाढल्या, वजन वाढल्या, वजनूक मध्ये फसवणूक झाली, जसं की भ्रष्टाचार झाला. बरोबर आहे. कोणत्या रोजच्या खाली चुंबक लावून ठेवते तर माप कमी करते आणि जास्त करते, अशा प्रकारचे कुठाने होऊ लागले. त्यामुळे काय झालं का ग्राहक चळवळ ही अस्तित्वात आली. बरोबर आहे. पुढे बघा, पुढील संकल्पना स्पष्ट करायचे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि हक्काधारित दृष्टिकोन. आता राजकारणाचं गुन्हेगारीकरण बघूया आपण. काय राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांना वाढता सहभाग ही लोकशाही व्यवस्थेसमोर एक गंभीर समस्या आहे. नंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना काही वेळा राजकीय पक्षाकडून उमेदवारी दिली जाते. बरोबर आहे. हे राजकीय कारणाचे गुन्हेगारीकरण म्हणजे ज्या लोकांवरती किंवा एखाद्या उमेदवारावरती क्राईम आहे किंवा त्यांना गुन्हा केलेला आहे आणि त्यालाच उमेदवारीचं तिकीट मिळते. बरोबर आहे. वेगवेगळ्या प्रकारचं त्यालाच गुन्हेगारीचं तिकीट मिळून जाते. अशा प्रकारचे बरेच आपल्याकडे होतात. पुढे बघा, दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करा. काय? पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. बघा दिले काय? निवडणूक प्रक्रिया. बघा काय दिले? निवडणूक प्रक्रिया. तर मतदारसंघाची निर्मिती, मतदारसंघाची निर्मिती झाली तर त्याच्यामध्ये काय होतं, मतदारसंघातील याद्या निश्चित कराव्या लागतात. बरोबर आहे. पुढे उमेदवारांना नामांकन पत्र व त्याची आर्थिक छाननी करावी लागते. पुढे काय? निवडणूक प्रचार करावा लागतो. नंतर प्रत्यक्ष मतदान होते. नंतर मतदान झालं, मतमोजणी होते आणि फायनली काय होतं तर निवडणुकीचा निकाल होतो आणि निवडणूक संबंधीच्या वादांचे निराकरण शेवटी केले जाते. हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. काय अडचण नाही, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि समजून घ्या. त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या, आता आपण सगळ्यांना मार्गदर्शन करत आलोय तर याच्यावरती आता एक ऑनलाईन मीटिंग घेणार आहे आपण. लक्षात घ्या मित्रांनो, आपण एक ऑनलाईन मीटिंग घेणार आहे. या मीटिंग मध्ये थोडक्यात आपण आपल्या युट्यूब चॅनलद्वारे लाईव्ह येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना काय प्रश्न असतील 10वी 12वी नंतर काय करावं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात देणार आहे. तर ज्या दिवशी लाईव्ह सेक्शन घेतलं जाईल परीक्षा झाल्यानंतर त्या दिवशी नक्की सगळ्यांनी अटेंड करा. ते सेक्शन तुमच्या उपयोगात येऊ शकतं. चला बघा पुढे आता काय, तर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. बघा काय आव्हाने असतात, तर सामाजिक आव्हाने. बघा पुढे काय, नक्षलवादी आव्हाने, भ्रष्टाचार, जमावतवाद आणि दहशतवाद हे प्रकारचे लोकशाही समोर आव्हान असतात. पुढे बघा थोडक्यात उत्तरे लिहायचे कोणतेही एक. बघा सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय, त्याच्यानंतर मध्यावधी निवडणुका म्हणजे काय. बरोबर, कोणतेही एक तुम्हाला लिहायचे थोडक्यात उत्तर. बघा काय, आता निवडणूक आलेला सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. बरोबर आहे. आपण दुसऱ्याचं उत्तर बघतोय. पुढे बघा, पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात आणि त्यानंतर त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. बघा हे याचं योग्य उत्तर आहे. मध्यावधी निवडणूक म्हणजे काय का, जर तुम्हाला सरकार तुम्ही स्थापन करू शकत नसाल, कोणती अडचण असेल तर मध्येच त्या निवडणूक घेतल्या जातात. त्याला काय म्हणतात, मध्यावधी निवडणुका असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो पूर्ण मार्गदर्शन केलेले. बघा मित्रांनो आता भूगोलाचा देखील पूर्ण व्हिडिओ मी टाकणारच आहे. भूगोलाची प्रश्नपत्रिका लवकरच आपण काढणार आहे आणि ती प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला उपलब्ध होऊन देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि लाईव्ह सेक्शनला मित्रांनो अटेंड नक्की करा, जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. आपले रेग्युलर जे विद्यार्थी मित्र होते का ते आपले व्हिडिओ नक्की बघतात, कमेंट करतात, अशा विद्यार्थ्यांची पण सगळ्यांना ओळख करून द्यायची. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती का सर तुम्ही गाव कुठलं तुमचं, कुठल्या शाळेत तुम्ही. हे सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला लाईव्ह सेक्शन मध्ये देणार आहे मित्रांनो. तर भेटूया आता आपण भूगोलाच्या पेपरला, त्याचाही तुम्हाला व्हिडिओ टाकतो आणि सगळ्यांची परीक्षा झाल्यानंतर एक दिवस आपण निवांत लाईव्ह सेक्शन घेणार आहे. नक्की अटेंड करा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलची लिंक पाठवा, या व्हिडिओची लिंक पाठवा, कारण त्यांनाही फायदा झाला पाहिजे, त्यांनाही चांगले मार्क मिळाले पाहिजे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळणं प्रत्येक विद्यार्थ्याकडून अपेक्षित आहे. भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.